प्रवाशांचा प्रवास रस्ते, रेल्वे, महामार्ग यासोबतच आता मेट्रोने सुद्धा आरामात व्हावा यासाठी प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवत असतं। शिवाय अधिक कनेक्टिव्हिटी उपलब्ध होण्यासाठी सुद्धा उपाययोजना होताना दिसू लागल्यात। याच अंतर्गत पुण्यातील बऱ्याच मेट्रो स्थानकांना आता रेल्वे आणि बस स्थानकाशी जोडण्यात आलंय। चला तर कोणत्या भागात ही कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे, कोणत्या भागातील पुणेकरांना याचा लाभ होणार आहे, या सगळ्याबद्दलच अधिक सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपल्या सगळ्यांचं कट टू कट मध्ये खूप स्वागत। पुणे शहर झपाट्याने वाढत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणं ही काळाची गरज बनली आहे। वाढती लोकसंख्या, आयटी क्षेत्राचा विस्तार, उपनगरांचा विकास आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अर्थात महामेट्रोने प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासाठी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड मनपा स्थानकावरील अतिरिक्त प्रवेशद्वार मेट्रो प्रवाशांसाठी 14 फेब्रुवारी पासून खुले करण्यात आले। प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही स्थानकं आता वापरण्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील म्हटलं जातंय। दरम्यान यापूर्वी पुणे रेल्वे स्थानक आणि पुणे मेट्रो स्टेशन यांना देखील जोडल्यामुळे प्रवाशांना रेल्वेतून उतरल्यानंतर सहजच मेट्रो पकडणं हे शक्य झालं आणि आता स्वारगेट हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग असून इथून राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे। त्यामुळे हजारोंच्या संख्येनं लोक इथून एसटीने प्रवास करतात। मागील काही वर्षात मेट्रो देखील स्वारगेट पर्यंत पोहोचल्यामुळे आणि मेट्रोची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता स्वारगेट मेट्रो स्थानक आणि स्वारगेट एसटी स्थानक यांना जोडणारा भुयारी मार्ग सुद्धा सुरू केला गेलाय। त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या सुविधेमुळे प्रवाशांना रस्त्यावरच्या ट्रॅफिक मध्ये सुद्धा आता जाण्याची गरज भासणार नाहीये, रस्ते ओलांडण्याची गरज पडणार नाहीये। त्यामुळे वेळ वाचेल आणि आपली एनर्जी सुद्धा। म्हणजेच शहराच्या कोणत्याही भागातून तुम्ही मेट्रोने आलात तर तुम्हाला सहज बस स्थानकावर जाता येणार आहे आणि बसमधून उतरल्यानंतर लगेचच मेट्रो मिळणं सुद्धा आता सोपं झालंय। दरम्यान स्वारगेट मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक 5 एसटी स्थानकाच्या बाजूला भुयारी मार्गाने उघडण्यात येणारे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार आहे। याशिवाय शिवाजीनगर हे पुण्याचं शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र असून इथे बस स्थानक, न्यायालय, सरकारी कार्यालय आणि शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे शिवाजीनगर बस स्थानक सुद्धा तितकंच महत्त्वाचं असून या ठिकाणी वाहतूक कोंडीचा पादचाऱ्यांना सामना करावा लागतो। त्यामुळे महामेट्रोने आकाशवाणी केंद्राजवळ शिमला चौक ते गणेशखिंड रस्ता, कृषी महाविद्यालयाच्या बाजूने ये जा करणाऱ्या प्रवाशांना भुयारी मार्गाद्वारे आता मेट्रो स्थानकामध्ये प्रवेश करता येणार आहे। थेट मुख्य रस्त्याशी जोडणी मिळाल्यामुळे मेट्रो प्रवास आता आणखीन सुलभ होणार असल्याचं सुद्धा महामेट्रो कडून स्पष्ट करण्यात आलंय। यानंतर पिंपरी चिंचवड परिसर हा औद्योगिक आणि निवासी दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपा मेट्रो स्थानकावरील 3ऱ्या क्रमांकाचं प्रवेशद्वार पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिशेने असल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडण्याची आता गरज पडणार नाहीये। मात्र अनेकांना आता वाटेल की याची खरंच गरज होती का, तर त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की गेल्या काही वर्षात पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही प्रचंड वाढली आहे। पुण्यातील मुख्य भाग यासह हिंजवडी नंतर स्वारगेट सुद्धा या भागामध्ये प्रचंड प्रमाणात सतत ट्रॅफिक जाम हा नागरिकांना अनुभवावा लागतोय। 2025च्या आकडेवारीनुसार स्वारगेट परिसरातून दररोज अंदाजे 15,000 मेट्रो प्रवासी हे प्रवास करतात, तर एसटी आणि पीएमपीएल बस सेवेमुळे सुद्धा इथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते। त्यात रस्त्यावरून चालणं म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालण्यासारखं झालंय, कारण वाहनं बऱ्याचदा बेशिस्तपणे चालवली जातात आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता ही अधिकच वाढते। त्याचबरोबर स्वारगेट मेट्रो स्थानक परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कायमच वर्दळ असते आणि शहराचं हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं मुख्य बस स्थानक सुद्धा आहे आणि चारही दिशांनी या ठिकाणी वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एसटी स्थानकातून किंवा रिक्षा स्थानकावरून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा हा मोठा सामना नागरिकांना करावा लागत होता। शिवाय स्वारगेट चौकातून नागरिकांना कायमच जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता। त्यामुळे स्थानिक नागरिकांपासून ते प्रवाशांपर्यंत सगळ्यांकडूनच वारंवार इथे भुयारी मार्गाची, शिवाय हे काम लवकरात लवकर करावी अशी मागणी देखील वारंवार करण्यात आली होती। अखेर या समस्येचं गांभीर्य लक्षात घेत या कामाला सुरुवात झाली आणि आता हे काम पूर्ण होऊन त्याला मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी सुद्धा परवानगी दिली आहे। दरम्यान याबद्दल महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले आहेत की मेट्रोची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन ही प्रवेशद्वार सुरू करण्यात येत आहेत आणि विशेषतः मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा मोठा लाभ होईल
असं त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु आपण लक्षात घेतलं तर याचा अधिक फायदा म्हणजे बस स्थानक किंवा मेट्रो स्थानकाची जास्त शोधाशोधी करावी लागणार नाहीये आणि नवीन माणसाला सुद्धा शहरात आल्यानंतर प्रवास करताना गोंधळल्यासारखं होणार नाहीये। तर रेल्वे, मेट्रो, बस हा त्रिसूत्री प्रवास आता अधिकच सुसंगत झालाय। तर एकूणच पुणेकरांसाठी ही केवळ अतिरिक्त प्रवेशद्वाराची सुविधा नाहीये, तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध आणि एकत्रित करण्याच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल सुद्धा मानलं जातंय। मेट्रो, बस, रेल्वे याची साखळी मजबूत होत असल्यामुळे आता भविष्यात पुणे शहर अधिकच शाश्वत आणि स्मार्ट ट्रान्सपोर्ट मॉडेलकडे सुद्धा वाटचाल करत असल्याचं स्पष्ट दिसतंय। तुर्तास आपण इथे थांबूया, मात्र तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।